आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना हे आवाहन केले. राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये बच्चू कडूंनी संताप व्यक्त केलाय. माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत 4 कलेक्टर आडवे केले, 3 सचिव मंत्रालयात ठोकले. काय फरक पडला? करून करून काय करणार आहेत, असंही बच्चू कडूंनी म्हटलंय. आपला कापूस 3000 विका लागला तर काय करा तुम्ही? सगळे शंकर आत्महत्या करून. अरे तू मलापेक्षा एखाद्याला मारून टाक ना. एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही. पण हे जातं मरतंय. जाऊन बसलं तरी काही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं. कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोर जाऊन मुताचं. काय फसका मेल्यापेक्षा परवडत नाही काय? हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतो सरकार. एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान तर ठेवा की आपण काय बोलतोय. शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का? आता ही पद्धत असते का? काही सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावंच. शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करा, मग तुम्ही करा ना. शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील, तुम्ही करा. हे स्टेटमेंट फक्त आज प्रसिद्धीसाठी असतात आणि त्याला काही अर्थ नसतो. बच्चूभाईंना थोडं बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे. बघू, आमचे देवाभाऊ काळजी घेतील. असं म्हटलं की शेतकऱ्यांना मदत जी आहे ते सरकार करत नाही, त्यामुळे आमदारांना कापा वादग्रस्त आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा अशा पद्धतीचं हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना. सगळ्याची काळजी देवाभाऊ आमचे घेतील.